शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा। वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व विविध विकास कामांचे लोकार्पण। शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी 15 जून रोजी शिवसेना कुर्डूस जिल्हा परिषद मतदार संघ व महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हेमनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। त्याचबरोबर या वाढदिवसाचे औचित्य साधत आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या आमदार निधीतून व जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या प्रयत्नातून पिटकिरी येथे बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलनाचे तसेच तलाव सुशोभीकरण कामाचे उद्घाटन, त्याचबरोबर काचळी येथे बांधण्यात आलेल्या स्वर्गीय जनार्दन नागू पाटील सामाजिक सभागृहाचे तसेच व्यायामशाळा व अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन, अलिबाग रोहा मुरुड मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून करण्यात आले। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेंद्रशेठ दळवी, विजयभाऊ कवळे, जिल्हाप्रमुख राजाभाई केणी, रसिकाताई केणी, रेश्मा जोशी, दीपक रानवडे, तालुका प्रमुख अनंत गोंधळी, उत्तम शेठ, हिराचंद पाटील, महेश वावेकर, हर्षल पितळे, हृदयनाथ पाटील, प्रमोद पाटील, जीवन पाटील आदी मान्यवरांसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या आमदार निधीतून आज या ठिकाणी विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले असून थोर व्यक्तींचे नाव या विकास कामांना देण्यात आले आहे। यापुढे असे चांगले प्रोजेक्ट्स ग्रामस्थांसाठी आणण्याचे काम आमदार महेंद्रशेठ करणार असल्याचे राजाभाई केणी यांनी बोलताना सांगितले। मित्रांनो, गेल्या कित्येक वर्ष या विभागामध्ये जे काही लोकार्पण सोहळा किंवा सामाजिक दृष्ट्या समाव्य किंवा कोणता विकास काम असो, असे विकास काम झालेले आहेत। परंतु याच्या अगोदर त्या वास्तूंना त्या गावातील किंवा त्या पंचकृषीतील सामाजिक दृष्ट्या काम करणाऱ्या कुठल्याही थोर माणसाचे किंवा थोर पुरुषांचं नाव न देता आपल्या घरातील आई वडिलांचं नाव देऊन या कुटुंब विभागामध्ये शेजारी किंवा त्यांच्याच नात्यातले त्यांच्याच पक्षाचे लोकांची नावं देऊन या सभागृहांना नावं देऊन या विभागामध्ये चाललेला जो पायडा आहे तो आम्ही कुठेतरी बंद करण्याचं आम्ही ठरवलं। कारण ज्या ज्या गावामध्ये चांगली वास्तू होत असेल आणि ती चांगली वास्तू होत असेल तर त्या गावामध्ये एक चांगला सामाजिक दृष्ट्या काम करणारे अनेक लोक प्रत्येक गावामध्ये आहेत। त्या गावातील त्या थोर पुरुषाचं नाव द्यायला पाहिजे अशी एक आमची संकल्पना होती। हा विभाग पूर्वी विरोधकांचा बालेकिल्ला होता, पण आता त्याला ढासळाच काम येथील ग्रामस्थ जनतेने केले आहे। लोकसभेच्या निवडणुकीत देखील येथील जनतेने चांगले मताधिक्य खासदार सुनील तटकरे यांना दिले आहे। आता विधानसभा आणि जिल्हा परिषदेतही आपला विजय होईल आणि राजा केणी यांना जिल्हा परिषदेत सभापतीपद मिळेल, असे प्रतिपादन करून आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। माझी खात्री आहे की माझं राहण्याचं सगळ्यांचं काम होऊन येणाऱ्या विधानसभेला आम्ही 60 पार करू। आणि हे माझं लक्ष्य आहे की सर्व समाजामध्ये जाऊन सर्व समाजाची भाषा बोलणं, त्यांच्याप्रमाणे वागणं, कुठेही आमदार असा अविरोध न आणणं हे माझं नेहमीच मी ठरलेलं आहे। म्हणून आम्ही सगळेच नेते मंडळी असो किंवा आमचे सगळे पदाधिकारी असो अतिशय सुंदररित्या नियोजनबद्ध गाव खेड्यामध्ये काम करून पक्ष संघटना वाढवताना सर्वसामान्य माणसाचं हित जपण्याचं काम प्रामाणिकपणे करतात। याचा सगळ्यात जास्त मला आनंद आहे। अशाच प्रकारची प्रगती येणाऱ्या काळामध्ये निश्चित आम्ही वचन आपण सगळ्यांनी करू। खूप उशीर झाला काम एकतर जास्त हिट आहे या भागामध्ये, पण राजाच्या वाढदिवसाला सगळ्यांनी जसा उस्मानाबाद पंचायतीमध्ये आज लोकार्पण झालं त्याच पद्धतीने
तुमच्या राजाच्या वाढदिवसाला पूर्ण या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये परिवर्तन होईल ही माझी अपेक्षा आहे. जसं कधीकधी साहेबांना आपण केंद्रात पाठवलं, मला विधानसभेत पाठवलं, तसं राजाला जिल्हा परिषद जाऊन एक चांगला सभापती कार्यक्षम सभापती बनण्याचा जो मार्ग आहे की जेणेकरून आपल्या भागाचा विकास अति जलद गतीने होईल. हे जे तटकरे साहेब, मी किंवा राजा आणि खालची पंचायत समिती पहिली सरपंच हे अतिशय मजबूतीने असले पाहिजे जेणेकरून आपल्या भागाचा विकास होईल. हे ज्याने विशेषतः माझ्या सगळ्या महिला पदाधिकारी आहेत किंवा युवक आहेत तर स्वतःच्या अंगावरती घेतलेली लढाई होती. बघितलं मी सगळ्यांनी अतिशय तन्मयतेने काम करून हा विजय सगळा मोठा मला देखील मिळवून दिला. येणाऱ्या वर्ष निवडणूक अशा कारणाने आपण सगळ्यांनी कार्यतत्पर राहिलं पाहिजे. आपण जर वादविवाद मिळतो प्रत्येकाला आपण असं केलं पाहिजे. जसं आपल्या कर्तव्य आले आपल्या हरकत पालन आहेत, त्यांच्या मार्ग आहेत, रघुनाथ प्रमोद ही सगळी मंडळी आहेत, हे जर कुटुंब आहेत आणि अनेक मंडळी आहेत यांनी खूप मला देऊन आमचा सगळ्याचा जोड तुम्ही करावा असं राजाच्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला विनंती करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीने किंवा माझ्या जिल्ह्याच्या वतीने राजाला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. राजाला 27 लाभो.